सर्वांना सप्रेम जय भीम। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी लिंगडेर जातीचा एससीचा दाखला जोडून या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी लढवली होती। आज रोजी त्यांनी कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समिती या ठिकाणी एससी जातीच्या जात पडताळणीसाठी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। यामध्ये आम्ही हरकतदार भीमसेन कांबळे साहेब आणि कुमार कांबळे साहेब या दोघांनी या ठिकाणी हरकत नोंदवलेली आहे। आज हरकतीच्या अनुषंगानं आज रोजी सुनावणी दरम्यान मी व माझ्या सोबत असणारे सर्वच माझे सहकारी वकील मित्र या ठिकाणी आम्ही आज हजर झालेलो आहोत। यामध्ये ज्यांनी या ठिकाणी जात पडताळणीकरिता अर्ज दाखल केलेला आहे त्या दरगोंडा पाटील यांनी आमच्या हरकतीला त्यांना जात पडताळणी समितीने म्हणणं सादर करण्यासाठी मुदत दिलेली आहे आणि 10 मार्च रोजी विप जे आहेत आपले दरगोंडा पाटील हे काय या ठिकाणी म्हणणं देतात त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण पुढील आमची या ठिकाणी दिशा ठरवून त्याला आम्ही जे काही योग्य कायदेशीर उत्तर आहे या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। आज प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही जात पडताळणीच्या समोर या ठिकाणी आम्ही निदर्शन आणून दिलेलं आहे की दरगोंडा पाटील हे जन्मताच हे लिंगायत समाजाचे आहेत। असं असताना त्यांनी 2012 साली लिंगडेर जातीचा एससीचा दाखला कोणत्या पुराव्याच्या आधारे या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे। तसेच 2022 साली तेली समाजाचा दाखला जोडून ओबीसी जात प्रमाणपत्र जे मिळवलेलं आहे तेही कोणत्या आधारावर या ठिकाणी मिळवलेलं आहे। हे प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही दरगोंडा पाटील यांनी जे काही लिंगायत समाजाचा दाखला आहे, लिंगडेर आहे आणि तेलीचा ओबीसीचा दाखला आहे, असे तिन्ही दाखले त्यांनी कोणत्या आधार या ठिकाणी मिळवलेले आहेत ते संपूर्ण आम्ही जात पडताळणीच्या समितीच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। आणि या अनुषंगाने सर्व तो खुलासा करून लिंगडेर जातीसाठी त्यांनी कोणते पुरावे या ठिकाणी जोडलेले आहेत या सर्व कागदपत्राचा आणि हरकतदार यांनी घेतलेल्या हरकतीच्या अनुषंगाने सर्व योग्य तो खुलासा करून म्हणणं देण्यासाठी या ठिकाणी दरगोंडा पाटील यांना 10 मार्चची या ठिकाणी तारीख दिलेली आहे। त्यांचं म्हणणं या ठिकाणी काय येतंय ते कोणता खुलासा करतात, त्यांनी कोणत्या आधारावर या ठिकाणी 2 दाखले मिळवले याबद्दल ते जात पडताळणीला आपलं काय म्हणणं या ठिकाणी सादर करतात या सर्वाचा अभ्यास करून आमचे सिनियर इंगरोळे साहेब आणि हरकतदार भीमसेन साहेब आणि कुमार साहेब आणि माझे सर्वच वकील सहकारी मित्र हायकोर्टातील आमचे सुनील कांबळे साहेब आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित बसून त्याला योग्य ते या ठिकाणी पुढील उत्तर देऊन कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी दोन्ही खोटे दाखले या ठिकाणी मिळवले हे आम्ही जात पडताळणीसमोर निदर्शन आणून त्यांचा दाखला कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द या ठिकाणी करण्याकरता आमचे सर्व जे काही कायदेशीर प्रयत्न या ठिकाणी आमचे या ठिकाणी सुरू राहतील।